नमस्कार सर्वांचे। चला तर विद्यार्थ्यांनो, IBPS आणि TCS पॅटर्ननुसार विचारल्या गेलेल्या परीक्षेतील काही महत्त्वाच्या म्हणी चला तर पाहूया अर्थासहित। पहिली म्हण आहे खऱ्याला मरण नाही। या म्हणीचा अर्थ असा होतो खरे कधीच लपत नाही। पुढील म्हण पाहूया खाण तशी माती। या म्हणीचा अर्थ पाहूया आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे। पुढील म्हण आहे खाई त्याला खवखवे। या म्हणीचा अर्थ पाहूया जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते। पुढील म्हण आहे खोट्याच्या कपाळी गोटा। या म्हणीचा अर्थ पाहूया खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते। पुढील म्हण आहे गळ्यातले तुटले ओटीत पडले। या म्हणीचा अर्थ पाहूया नुकसान होता होता टळणे। पुढील म्हण पाहूया अंगाले सुटली खाज हाताला नाही लाज। या म्हणीचा अर्थ असा गरजवंताला अक्कल नसते। पुढील म्हण पाहूया अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण। या म्हणीचा अर्थ असा मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात। पुढील म्हण आहे अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था। या म्हणीचा अर्थ असा होतो अशक्य कोटीतील गोष्टी। पुढील म्हण आहे अति झाले अन आसू आले। या म्हणीचा अर्थ पाहूया एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते। पुढील म्हण पाहूया अति झाले गावचे अन पोट फुगले देवाचे। या म्हणीचा अर्थ पाहूया कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच। पुढील म्हण आहे नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे। या म्हणीचा अर्थ असा होतो देवाच्या नावाने स्वार्थ जपणे। विद्यार्थ्यांनो, कशा वाटला या म्हणी? आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।